आज बहाट लिमगाव या ठिकाणी शेतकरी संघटना सकाळी 10 वाजता येऊन का थांबलेली आहे तर इथं पूजा सचिन खबाले आणि सचिन खबाले या दोघांनी कुठल्या फायनान्सचं कर्ज घेतलंय म्हणतात। पण आम्ही जर हे सगळं तपासलं तर मला तर हे सगळं बोगस 100% दिसतंय। कारण दुकानाला कर्ज घेत असताना ते दुकानाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागतो की मला एवढ्या किमतीचा माल खरेदी करायचा आहे। दुकान माझ्याकडे भाड्याचं आहे किंवा लोकांचं आहे, ती एक संमतीपत्र जोडलं की तुम्हाला माल खरेदी करायला बँक कर्ज देते। पण माल खरेदी करत असताना डायरेक्ट मालकाच्या नावावर पैसे देता येत नाही। जिथून माल खरेदी केलाय मॅन्युफॅक्चरिंगचा किंवा एखाद्या डीलरचा किंवा एखाद्या एजंटचा, मग त्याचा जेवढा तुम्ही माल खरेदी करणार तो तुम्हाला बिल देणार डायरेक्ट बँकेला, आणि बँकेने डीडी त्या कंपनीला द्यायचा आहे ज्यांनी हे माल खरेदी केला असेल त्यांचा। तर याच्यात तसा काही व्यवहार झालेला नाही, सरळ सरळ ही बोगस यांच्या नावावर कर्ज टाकले असा आमचा आजचा आरोप आहे। नंबर 2 ला यांचाच एक वसुली अधिकारी चर्चा करतोय यांच्या बरोबर की फुकट जप्ती येत नाही, जप्ती आणण्यासाठी फार मोठा त्रास असतो। मग काय त्रास असतो तर तहसीलदारला ह्याच्यातले 1 लाख रुपये द्यावे लागतात आम्हाला, ऑन रेकॉर्ड आहे। आणि तुम्हाला कुणाला लागलं तर त्याच्यातला व्हिडिओ आम्ही दिलेला बी आहे। आणि कुठल्याही तहसीलदारनी कलेक्टरनी आयुक्तांनी मागितलं तरी आम्ही ते द्यायला तयार आहे। आम्ही रेकॉर्ड शिवाय बोलत नाही, 35 वर्ष हे काम करतोय। म्हणजे सरळ सरळ असे पैसे खायचे आणि लोकांच्या घरावर जप्त्या घालायच्या, हे बी अधिकाऱ्यांनी बंद केलं पाहिजे। ग्रामीण भागात आम्ही काम करत असताना कुठल्याही शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी का कर्ज भरू नये तर माझ्या हातात एक कागद आहे। 1952 ला या देशामध्ये कायदा मंडळ स्थापन झालं पहिल्या जोट इंग्रज गेल्यानंतर। 55 ला एक कायदा झाला एसेन्शियल कम्युनिटी ऍक्ट, म्हणजे सर्व शेतीमाल आवश्यक कायद्यात टाकले। आणि त्याच्यामुळे शेतीमाल एवढ्या दबावात ठुला की राज्य सरकार आमचा जर इकडून खर्च काढून देतं, भाताचा काढला 2345 12-13 ला केंद्राने पाठवला 1200 रुपये, असे 24 पिकं सरकारी अखत्यारीमध्ये आहेत। आणि म्हणून आमच्यावर कर्ज होते। ज्याचं खरं असणारही कर्ज का थकतंय तर ह्या शेतीमालाच्या उत्पादन खर्चामध्ये 50% आम्हाला भाव कमी मिळतात। आणि मग ही वर्षाची लूट आहे आमची महाराष्ट्राची, 50,000 कोटी। 10 वर्षाची किती झाली? 5 लाख कोटी ही लूट आहे। मग ही फरकाचे पैसे द्यावं। आम्ही आता ते तहसीलदारची वाट बघत होतो, सरकारी प्रतिनिधी येणार आहे असं कुठे मागतो नाही ना इकडे बघतो ते कुणाच काम आहे गाड्यात घालायचं। कारण कायद्यानं सांगून जर संपलं की मग मी असाडाने ठणकावतो, मग कुणी असो, कारण आता आम्ही मरणार नाही मारणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने भाव काढलेला हा तक्ता तुम्हाला पण मी द्यायला तयार आहे, कुठल्या अधिकाऱ्याला तयार आहे। आमची 10 वर्षाची लूट आहे 5 लाख कोटी। आता ते सरकारी अधिकाऱ्याची मी वाट बघत होतो किंवा तुम्ही आलाय खरं वसुलीला, पण चला आमची वसुली गावचा निर्णय गावाच्या वट्यावर होतो, चावडीवर होतो। आणि आमचे हे 10 वर्षाचे 5 लाख कोटी तुम्ही देणार असेल तर बरं होईल। तुम्ही आलाय सरकारी प्रतिनिधी म्हणून इथं, पण ती काय अजून आले नाही। आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून बसलोय। म्हणजे सरकारी प्रतिनिधींना आमचा विचार नाही की तुमच्या सरकारला पहिलं कायदा गावामध्ये गावचा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, जे जे शेतीशी निगडीत काम करणारे आहेत, व्यावसायिक असतील, ते सुद्धा आज कर्जबाजारी या सरकारी धोरणानं झालेले आहेत। आणि हे निघाले झप्त्या करायला, गरिबाच्या घरी पावसा पाण्याचं घर बांध कराय। सरकारला माझं निश्चितून सांगणं आहे, लय दम असेल तुमच्यात तर मल्ल्या 9 लाख कोटी घेऊन पळालेला आहे। तो पहिला आणा, महाराष्ट्र नील होतोय 9 लाख कोटी, सगळं महाराष्ट्र। अगदी फायनान्सचं कर्ज असेल, एज्युकेशनचं लोन असेल, सातबारावलं कर्ज असेल। आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते इलेक्शनच्या आधी, शेतकऱ्याचा कोरा सातबारा कोरा 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 करणार आहे। कुठे गेला? तोंड लय वाईट आहे माझं, पण लय वाईट बोलले मी। तुम्ही म्हणता की कुणी म्हणून नाना लय वाईट बोल। अरे आम्ही ज्या वंशाला गेलेलो शेतकऱ्याच्या घरदार राबताय आणि आमच्या सातबारावलं कर्ज हटत नाही, आमच्या डोक्यावलं कर्ज हटत नाही, चालणार नाही। गावात जर कुणी जर असा सक्तीच्या वसुलीला आला तर आसाडाने फोडून काढेल, कलेक्टर असू नाही तर तहसीलदार असू। कायद्यानं वागायचं आणि कायद्यानं सांगितलेलं ऐकून घ्यायचं। यांच्या जप्तीमध्ये साधं ह्यांना
नोटीस सुद्धा नाही आणि ऑर्डर झाली जप्तीची. अरे ह्यांचं ऐकून घ्यायला पाहिजे, दोघांना नोटीस पाठवायला पाहिजे, दोघांचं ऐकून घ्यायला पाहिजे. कोण शेण होता ऑर्डर करायला? कलेक्टरचं डोकं ठिकाण आहे का? एक्स पार्टी कसा निकाल देतो, कसा तहसीलदारला आदेश सोडतो? आम्ही अजिबात घाबरत नाही जेलला आणि फाशीला, कारण इंग्रज जे घालवल्यात ते पूर्वज आमचे फासाव गेल्यात म्हणूनच घालवल्यात. आणि हे गोरे जाऊन जर ही काळी अवलाद आम्हाला त्रास देत असेल तर त्याच पद्धतीचं आम्ही उत्तर देणार. याच्यापेक्षा आम्ही यांना काही सांगणार नाही. नीट सबुरीनीच लोकांना वागवावं, कारण आज अतिवृष्टी मागे आहे, यातून पिकवलंच कसं तरी त्याला निर्यात बंदी आहे, आवक जास्त झालं म्हणून लूट आहेत, कुणी पैसे बुडवणार आहे शेतकऱ्याचं. इथं सरकारचं डोळं दाखलं काय? म्हणजे सरकारने जर त्याचं काम व्यवस्थित केलं तर ग्रामीण भागामध्ये एक बी माणूस कर्जबाजारी राहणार नाही. आम्ही सबसिडी मागत नाही, कर्जमुक्ती मागत नाही. आज या भावानं उत्पादन खर्चावर 50% नफा दिला पाहिजे आणि सरकारला जमत नसेल तर निर्यात बंदी सर्व शेतीमालावल्या काढल्या पाहिजे, इंटरनॅशनल मार्केट सगळं खुलं केलं पाहिजे. परदेशातला आम्हाला सुधारित अनेक बाजूनी खेड गाव आमचा गावगाडा पूर्ण कर्जाने घेरलेला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना कोणी असो जप्त्या निलावाचं जर नाव काढलं शेतकऱ्याचं तर त्याची तिथं समाधी केल्याशिवाय मी गप्प बसणार. माझं नाव शिवाजी नानकिले, मी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड म्हणून माझी महाराष्ट्रावर नियुक्ती आहे, महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून. आणि क्रांतिसिंह नाना पाटलाच्या मार्गाने त्यांना नीट करणार आम्ही. शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी संघटनेचा विजय असो. कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे, कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे. पिकलं तवा लुटलं, पिकलं तवा लुटलं. आता आपण बोलताना असं म्हणालात की 1 लाख रुपये तहसीलदारांना वगैरे द्यावा लागतो. दिलाय. आता जे जप्ती करण्यासाठी येणार आहेत त्यांनी दिला असं तुम्हाला म्हणायचं? त्याच्यात वाईस नाव आहे बाबा तहसीलदार, कुणाला दिल्यात नाव नाही त्याच्यामध्ये. बँकेच्या वसुली अधिकारी काय म्हणतो, जप्त्या जेव्हा आम्हाला काढावं लागतात एखाद्याच्या तेव्हा लाख लाख रुपये आम्हाला तहसीलदारला द्यावा लागतात. आणि ही रेकॉर्डिंग आम्ही कुणाला बी द्यायला उपलब्ध आहे माझ्यापाशी. तहसीलदाराला द्यावं लागतात म्हणजेच आता तुम्ही रेकॉर्डिंग आम्हाला देणारच आहे ते. हो, त्या रेकॉर्डिंग मध्ये तसा उल्लेख वगैरे आहे का की तहसीलदाराचं नाव वगैरे? तहसीलदार असं म्हणलेलं आहे. तहसीलदार स्पेसिफिक. आणि वसुली अधिकारी म्हणतात तिकडून की तुमची मिटवून टाका, थोडक्यात थोडक्या मिटवा, आणि नाहीतर मग आम्हाला जप्त्या काढावं लागतात, ते फुकट होत नाही. पुन्हा तहसीलदारला लाख लाख रुपये द्यावे लागतात, मग ते बी तुमच्या पुन्हा वसुली बसती. इथपर्यंत साधारण तुम्ही किती वाजल्यापासून इथे बसलेला? सकाळी 10ला आलोय. ऑफिस टायमिंग सकाळी 10ला उघडतं चालू होतं आणि 5:30ला बंद होतं. आता 5:30च्या जर पुढे कुणी दारात वसुलीला आला तर चोर समजून बडवायचा. म्हणजे आता या पुढच्या काळामध्ये जर समजा संध्याकाळी 5:30 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जरी कोणी आला दरोडेखोर समजूनच गावबाऱ्यांनी मारायचा की गावात दरोडेखोर आलं आणि म्हणून आम्ही हाणला. दुधाला दर नाही असं तुम्ही म्हणताय, पण प्रत्यक्ष ग्राहकाला ज्यावेळेस दूध घ्यावं लागतं त्यावेळेस त्याला भरमसाठ पैसे मोजून दूध घ्यावं लागतं. ते बी पाणी वतून मधले पाणी वतत्यात, बेसळ करत्यात, म्हणून तर जन्मठेपीची तरतूद काढली. 3 रुपये दूध सांगावाले आमच्याकडून घेताना 3-5 घेतात आणि तुमच्या पिशवी मध्ये भरताना 3 झिरोच असते. क्रीम काढून पाणी वतून आणि ते बिन आणि दूध तयार होतंय देशामध्ये 14 कोटी लिटर आणि त्याची विक्री किती आहे? 64 कोटी लिटर. कोण फाशी देणार कोणाला? चाचा पोलीस मध्ये, भतीच्या स्मगलिंग मध्ये. आणि आम्हाला सांगतात कायदा पाळा. जागतिक आरोग्य संघटनेच्या आज तुम्ही सकाळपासून 11 वाजल्यापासून म्हणजे 10 वाजल्यापासून इथे बसलेला आहात. हो. तुमच्या संघटनेचे कार्यकर्ते म्हणून बसलेले आहेत की शेतकरी म्हणून बसलात? आम्ही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहोत आणि हे जे सचिनराव आहेत ते आमचे कार्यकर्ते. त्यांनी आम्हाला इथं निमंत्रण दिलं. माझ्यावर असं संकट आलेलं आहे. महाराष्ट्रात कोणाही संकट असे आले तर आम्ही त्याच्या मदतीला धावून जातो की भावा तू मरू नको, आत्महत्या करू नको, या सार देण्याला काही घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना तुम्हाला आव्हान करायचं का असं की बाबा जर समजा एखाद्याचं कर्ज असेल तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत? महाराष्ट्रातील ज्या बी शेतकऱ्यांकडे कर्ज असेल त्याला आम्ही मदत करायला तयार आहे. तो संघटनेचा ते कर्ज त्याच्यावर अनैतिक आहे, ती सरकारी धोरणानं ते पाप आहे. तो संघटनेचा सदस्य असावा असा काही नियम वगैरे आहे? नाही, संघटनेचा आमच्याकडे आला तरी नसला तरी बी आम्ही त्याला म्हणतो चला आलाय, त्याला उशिरा कळाला असं काही नाही. तो आमच्याकडे असावा, पण कुणी जर आला रडत
तर त्याला न्याय द्यायचं काम आम्ही करतो. म्हणजे शेतकरी म्हणून जर तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला न्याय देणार. होय, ही शिकवण आम्हाला रघुनाथ दादांनी सांगितली आमच्या, की आपलं काम ते आहे, कुणाला मरून द्यायचं नाही, आणि कोण आपल्याला मारायला आला तर त्याला आता सोडायचा नाही. आता आज एक ठीक आहे, आज 5:30 वाजून गेलेत. जर कदाचित उद्या यांच्या घरावरती जप्ती करण्यासाठी अधिकारी आले तर आता परत यांना निवेदन काढावं लागेल, नोटीस काढावं लागेल, आणि मग पुन्हा ती जाहीर झाल्यावर होईल त्यावेळेस बघू परत. असं एक गपचिप यावं लागणार नाही कुणाला. नाही, तुमची पुढची दिशा काय असणार आहे? पुढची दिशा हीच, जो कुणी येईल त्याला सरळ सांगायचं, चल वाट्याव गावात या फारकाचे पैसे आमचे दे, आणि मग तुझे लगी भरून टाकतो, खाबालेच पैसे मी भरतो, हे पैसे द्या ना आमचे. आता या शेतकऱ्यावरती साधारण किती कर्ज होतं आजचं? ते म्हणतात 5 लाख 4 लाख, मी म्हणतो 1 रुपया नाही. कारण का, कर्ज देण्याची पद्धत अशी असते, मला जी माहिती आहे. व्यापारासाठी कर्ज घेतलेलं आहे, दुकानासाठी. मग दुकानात माल भरायचा असेल तर ह्या एजंट कोण किंवा ह्या यांचं जर माल घेतला तर यांनी बिल बँकेला द्यायच्यात, आणि मग बँकेने डीडी यांना द्यायचा. असा तो व्यवहार. ताब्याच्या बाबतीतली जी कारवाई आहे ती पूर्णपणे बेकायदेशीर कशी आहे ह्याच्या बाबतीत एक सहकार आयुक्त पुणे यांचं एक परिपत्रक आहे. ह्याच्यामध्ये विशेष वसुली अधिकारी यांनी काम करत असताना एक रिट याचिका आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडली. त्याच्यामध्ये 6836/2008 जनकल्याण सहकारी बँक विरुद्ध विभागीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ह्याच्यामध्ये हायकोर्टाने क्लिअर डायरेक्शन दिलेले आहे की ह्याची पडताळणी व्हायला पाहिजे, आणि असं बळजबरीने जाऊन ताबा घेता येत नाही. आम्ही आज जर वसुली अधिकारी आले असते किंवा त्याचबरोबर तहसील कार्यालयाचं महसूल खात्याचं जो कोण आला असतं तर त्यांना आम्ही हेच परिपत्रक दाखवलं असतं, आणि ह्या परिपत्रकान्वये अशा पद्धतीने बेकायदेशीर ताबा घेता येत नाही अशा स्वरूपाचं हे परिपत्रक आहे. आणि जर लवेकर साहेबांचं जे हे परिपत्रक आहे, राज्य सरकारच्या वतीनं त्यांनी हे परिपत्रक ह्या पुस्तकामध्ये, हे बघा शासकीय परिपत्रक आहे, ही पुस्तक आहे, ह्याच्यामध्ये अनेक परिपत्रक आहेत, आणि ह्या परिपत्रकाचं उल्लंघन करू नये असं आम्ही त्यांना ठणकावून सांगणार होतो. त्याचबरोबर आम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ह्याच्यामध्ये आज त्यांना ज्या अगोदर एक निवेदन दिलं होतं, आणि त्या निवेदनामध्ये आम्ही हे पटवून दिलं होतं की आमच्या कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्च भरून निघल एवढा भाव दिला जात नाही, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक शेतमालाला हे मायनसमध्ये पैसे दिले जातात. ह्याच्या बाबतीत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नंबर 164/2004 ह्या याचिकेमध्ये हायकोर्टाने क्लिअर डायरेक्शन दिलेले आहे, आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नाही, आणि जर आम्हाला भावच मिळत नसेल, उत्पादन खर्च भरून निघत नसेल तर आम्ही कोणतेही कर्ज फेडू शकत नाही. आमच्यावर असलेलं कर्ज हे अनैतिक आहे, सरकारच्या धोरणामुळे झालेलं आहे. आणि ही बाब 2014च्या निवडणुकीमध्ये भाजपवाल्यांना कळाली होती, म्हणून भाजपने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, आणि ह्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा देऊ, परंतु असा कोणताही शेतमालाला भाव त्यांच्या गेल्या जवळपास 12 वर्षाच्या कालावधीत कधीही मिळालेला नाही, आणि त्यांनी आमच्या शेतकऱ्याच्या स्वप्नाची सर्व राखरांगोळी केलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे दाखवायचं आहे की शेतकऱ्याची जी शेतमालाची जी किंमत ठरते ती गन्ने की मूल्य नीती 2022-23 चीनी मोसम कृषी लागत एवं मूल्य आयोग हे जे आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून हे पुस्तक दरवर्षी ही होतं, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की त्यांनी आमच्या लागणीचा खर्च कर्नाटक सरकारने तर कळवला 352 रुपये 2.5 एकराचा, आणि आमच्या राज्य सरकारने कळवलाय 5183 रुपये. म्हणजे दरवर्षी शेतमालाच्या किमती वाढत असताना ह्याच्यात मात्र तुम्हाला दरवर्षी शेतमालाच्या किमती कमी झालेल्या दिसतात, आणि ह्या कमी म्हणजे किती तर जवळपास 60% पर्यंत कमी झालेल्या आहेत. म्हणजे 2 वर्षापूर्वी जी वस्तू आम्हाला 100 रुपयाला मिळत होती ती आता 40 रुपयाला मिळते. असं जर आमच्या राज्य सरकारने केंद्र सरकारला कळवलं असेल, आणि ह्याचा आधार घेऊन जर केंद्र सरकारने जर FRP जाहीर केली असेल तर ह्याच्यासारखी शोकांतिका नाही, आणि ह्याच्यामुळे शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतोय आणि शेतकरी कर्जबाजारी होतोय. त्याचबरोबर पाडेगाव संशोधन केंद्र जे आहे ऊस संशोधन केंद्र, त्याच्यामध्ये ऊसाचा रिकव्हरी बेस 86/32ला जवळपास 15.75% दाखवला जातोय, आणि आपल्या तालुक्यातील निराभीमा असेल, कर्मयोगी असेल, हा कारखाना कधीही 10% रिकव्हरीच्या पुढे जात नाही. हे मोलेसेस करतात, आणि सरळ फसवणूक आहे. एका बाजूला गुजरातमध्ये 4,500 ते 5,000 रुपये ऊसाला भाव मिळतो,
आणि आपल्या तालुक्यात मात्र इंदापूर तालुक्यात मात्र 2,500च्या पुढे जायचं नाही असा येडा ह्या इथल्या राज्यकर्त्यांनी उचललेला आहे. म्हणजे आम्हाला टनाला जवळपास 2-2 हजार रुपये कमी द्यायचं पाप हे जर राज्यकर्ते करत असेल तर आमचा शेतकरी वर्ण ब्रह्मदेवाने जरी आम्हाला आशीर्वाद दिला तरी आम्ही कर्ज फेडू शकत नाही. म्हणजे तुम्ही बघत असेल एका कारखान्याचा तर चेअरमन आता कोण झालाय तर राज्याचा उपमुख्यमंत्री झालाय. म्हणजे नेमकं ह्यांना झालंय काय हे सुद्धा बघितलं. इंदापूर तहसील कार्यालय नेमकं बँकांची दलाली करताय काय हा सरळ प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होतो. माझं तर मत आहे की ह्या तहसीलदारांची चौकशी लागली पाहिजे आणि त्या संबंधित वसुली अधिकाऱ्याचं रेकॉर्डिंग आम्ही पोलीस स्टेशनला द्यायला तयार आहे. संबंधित कोणता तहसीलदार 1 लाख रुपये पर प्रकरणाला घेतोय हे एकदा तपासलं पाहिजे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे सुद्धा भ्रष्टाचारी आहेत. त्याच्यामुळं अशा पद्धतीचे जर इथून पुढे तालुक्यात किंवा जिल्ह्यात राज्यात कुठं जर शेतकऱ्यांच्या जप्त्या व्हायला लागल्या तर त्याला ठामपणे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विरोध केला जाईल. त्याचबरोबर कायदेशीर बाबीही बघितल्या जातील आणि संबंधित वसुली अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि काय प्रकरण होतं पूर्ण? माझं नाव सचिन सुभाष खबाले आहे. मला अडचण आल्यामुळे मी दुकानासाठी त्यांच्याकडून लोन घेतलं होतं. लोन घेतल्यानंतर पूर्ण नाही मिळालं मला. लोन पूर्ण मिळालं नसल्यानंतर परत हप्ते चालू केले. हप्ते चालू केल्यानंतर मी रेग्युलर हप्ते भरत होतो कोरोनाच्या आधी. कोरोनानंतर भावाला कोरोना झाल्यामुळे हप्ते तटले माझे. त्यावेळेस नंतर मी त्यांच्यासंगत चर्चा झाली. त्यांचाच फोन आल्यावर चर्चा केली की सेटलमेंटसाठी करा, काय असेल ते कमी जास्त करा. पण त्यांनी सांगितले की तुमची मूळ मुदतच 5 लाख रुपये आहे, तुम्हाला तेवढीच भरावं लागेल आणि त्याच्यात आपण हप्ते जी भरले होते 1.5-2 लाख रुपये ते कट होणार नाहीत, तुम्हाला वरून 8 लाख रुपये भरावं लागतील. असं ते व्याजातच पहिली रक्कम जमा झाली असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी परत असा उल्लेख केला फोन लावल्यानंतर की तुम्हाला ज्यावेळेस तुमची जप्ती येईल ती जप्ती तुम्हाला तहसीलदारला किंवा पोलीस स्टेशनला ह्यांना सगळ्याला लाख रुपये खर्च होतो आमचा, ते खर्च सुद्धा तुमच्यात मांडला जाईल आणि तिथनं पुढे तुमची कारवाई होऊन तुमच्या घरावर जप्ती आली जाईल. म्हणजे तहसीलदार किंवा पोलीस स्टेशनला देण्यासाठी जो खर्च केला जातो 1 लाख रुपये तो देखील तुमच्याकडून वसूल करण्यात येईल. आमच्याकडून वसूल केला जाईल असं त्यांनी आपल्याला उल्लेख केलाय. त्यात आपल्याकडे रेकॉर्डिंग ही सगळं आहे. बरं. साधारण किती रक्कम तुम्हाला भेटली होती आणि 5 लाख कर्ज घेतली होती. रक्कम 5 लाख घेतली होती आपण. त्याच्यातनं आपण 2 लाख रिटर्न केले त्यांना. पण त्यांनी ते रक्कम सांगितलं याच्यातच जमा झाली, तुम्हाला 8 लाख रुपये आता भरावं लागते रेग्युलर. 5 लाखाचं कर्ज होतं. 5 लाख तुम्हाला पूर्ण मिळाले होते का? 3 टप्प्यात मिळाले होते. पण आपण त्यांना महागारी बी करत होतो. पण त्यांनी महागारी करण्याचा विषयच घेतला नाही. कर्ज मंजुरीसाठी बी कमिशन घेतलं होतं आपल्याकडून आधी बँकांचे पैसे त्यांना तुम्हाला द्यावं लागले. त्यांनी आपल्याला 5 मधले 480 दिलते. 570 नावं होय त्यातले आपल्याला 480 दिलते. 480 मधनं बी साहेब लोकांना 20,000 गेलते. 480 म्हणजे तुम्हाला ते पूर्ण कर्ज मंजूर करण्यासाठी 20,000 रुपये खर्च आला. आधी 5,70,000चं कर्ज मंजूर झालं. त्यातनं आपल्याला त्यांनी 480 दिले. मग ते 20,000 गेले कुठं? 20 कसे 90,000 गेले. 90,000 त्यांनी दिलेच नाहीत. ते प्रोसेसिंग फी हिन त्याच्यातच म्हणले ती घेतले महागारी. आणि परत नंतर प्रकरण करायसाठी एक जण होते त्यांना 20,000 आपण वरून दिलते. म्हणजे आपल्याला टोटल आपल्याला 4.5 लाखच हातात भेटले होते. 570 मधले आपल्याला 4.5 लाखच हातात दिलते. आणि त्याच्यातनं 2 लाख फेडले होते आपण. 1,10,000 मधील त्यांच्याकडे अनामत काय ठेवून घेतली का ते सगळे असं बुडीतच गेले? बुडीतच गेलेत. अनामत काही सुद्धा नाही, रुपया सुद्धा नाही अनामत. आपला हप्ता भरलेला ते सुद्धा म्हणते ते याच्यातच गेले तुमचे. तुम्हाला वर्ण लागलेले या सगळं मिळून 8 लाख अजून भरावं लागतं. कुठली बँक आहे? जर त्या बँकेचा उल्लेख करतो. IIFL म्हणून नाव आहे बँकेचं. अकलूज मध्ये त्यांचं ऑफिस आहे, फायनान्स आहे. अकलूज मध्ये फायनान्स आहे. त्यांनी काय आपल्याला सांगितलं नव्हतं कुठं आहे ऑफिसची, काहीच नाही. आपलं ऑफिसची नाही, ऑनलाईन बोलणं हे केलं. ऑनलाईन हप्ता आपण भरत होतो, अकाउंटवरनं जात होतो. त्यांनी ऑफिसची काही दाखवलं नव्हतं. ऑनलाईन तुम्ही अकाउंटवरून तुमचे पैसे कटवले? हो, कट केले. तुमच्याकडे प्रोसिजर असेल पूर्ण? आहे. त्यांच्याकडे बी आहे ना आपल्याकडे बी आहे प्रोसिजर, काही अडचण नाही तशी. आणि त्यांनी आपल्याला जी रेकॉर्डिंग मध्ये उल्लेख केलाय का नाही की तुमची ही रक्कम सगळी पहिले ह्याची याजातच कट होती, जी वर्ण जी याज लागले आणि ही प्रोसिजिंग फी तलाठी तहसीलदारला दिलेले ते जे सगळे खर्च झालेला लाख रुपये ते बी तुमचं त्याच्यात ऍड होणार. ते सगळं मिळून तुम्हाला रक्कम भरावं लागेल. आज जी तुमच्या घरावरती जप्ती येणार होती त्या संदर्भात तुम्हाला काही नोटीस वगैरे किंवा तुमचं चर्चा वगैरे काय झाली? आधी काही चर्चा झाली नव्हती. त्यावेळेस त्याला आता वर्ष झाले एकदा चर्चा झाली. साहेब लोक आले ते बारामतीहून ते सेटलमेंट करा. मग त्यावेळेस मी म्हणलं आम्हाला 2-2.5 लाख रुपये मध्ये सेटल द्या,
तुम्हाला भरून टाकतो 3 टप्प्यात. ते म्हणले नाही आधी पैसे तुम्हाला भरावे लागतील 60-70 हजार रुपये. मग तुम्हाला नंतर आज तुम्हाला- कसं कळलं की आपल्या घरावर जप्ती येणार आहे? आपल्याला आधी त्यांनी आता परत 15 दिवसापूर्वी एक नोटीस दिलंय ना आपल्याला. 15 दिवसापूर्वी. हा दिलंय नोटीस. 15 दिवसापूर्वी नोटीस दिलंय, त्याच्यामुळेच आपल्याला माहित झालं ना की जप्तीचा आदेश डायरेक्ट आलाय म्हणून. याच्या अगोदर काही चर्चा करण्यासाठी बोलवलं काहीच नाही चर्चा काहीच झाली नाही. आपल्याला कागदपत्री तर चर्चा काहीच नाही. तुमचं फक्त म्हणणं बोलणं. मांडण्यासाठी तुम्हाला वेळ दिला का नाही? मग नाही दिला. म्हणणं मांडण्यासाठी नाही, कशासाठी नाही, डायरेक्ट नोटीसच आलं. आपणच त्यांना 2 वेळा होऊन फोन केलता तुमचं सेटलमेंटचं कुठपर्यंत आले. मग ती सर म्हणले डायरेक्ट आधी पेमेंट भरा मग सेटलमेंटचा लेटर येते. म्हणजे पैसे भरल्याशिवाय सेटलमेंटचा लेटर येणार नाही म्हणून त्यांनी डायरेक्ट सांगितलं. पुरेपूर फसवणूक. हा कोण बोलणार आहे? शेतकरी संघटनेचा कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे, कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगे. रघुनाथ दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रघुनाथ दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पिकलं तवा लुटलं, 1 रुपया सरकारचं देणं लागत नाही शेतकरी महाराष्ट्रातला.